चिकन, मटण आणि मासे खाल्ल्यानंतर दही आणि दुधाचे पदार्थ खाऊ नये असं म्हटलं जातं. पण दही का खाऊ नये असा प्रश्न अनेकांना पडतो. आता नाशिकच्या आखातवाडी येथे मटण खाल्ल्यानंतर दही खाल्ल्यानं शेतकरी दाम्पत्याला विषबाधा झाली आहे. काही वेळातच पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला तर पतीची प्रकृती गंभीर झाली आहे. पण कुटुंबातील इतर काही लोकांनी देखील जेवण केलं होतं, पण त्यांना जेवणानंतर काहीच झालं नाही. त्यामुळे अनेकांना प्रश्न पडलाय की रात्री मटण खाल्ल्यानंतर पत्नीचा जागीच मृत्यू झालाय, तर पती गंभीर आहे. मात्र इतर सदस्यांना विषबाधा का झाली नाही? मटण आणि दही का खाऊ नये? मटण मासे खाल्ल्यानंतर दही खाल्ल्यानं काय होतं? महिलेचा मृत्यू कशामुळे झालाय? कुटुंबातील इतर सदस्यांना विषबाधा का झाली नाही? पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. नाशिकच्या आखातवाडी येथील रहिवासी असलेले शेतकरी कुटुंब याळीज यांच्या घरी शनिवारी रात्री मटणाचा बेत करण्यात आला होता. रात्री कुटुंबातील सर्व सदस्यांनी मटण खाल्लं. जेवण झाल्यानंतर कुटुंबातील वृद्ध दाम्पत्य म्हणजे द्वारकामाई शांताराम याळीज वय वर्ष 68 आणि त्यांचे पती शांताराम याळीज वय वर्ष 78 यांनी आवडीनं दही देखील खाल्लं. जेवण झाल्यानंतर थोड्याच वेळात द्वारकाबाई आणि शांताराम या दोघांनाही अचानक अस्वस्थ वाटू लागलं. पोटात कळा येणं, उलट्या आणि जुलाबाचा तीव्र त्रास एकाच वेळी सुरू झाल्यामुळे दोघांचीही प्रकृती झपाट्यानं खालावली. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून त्यांचा मुलगा आधार याळीजनं दोघांनाही तातडीनं नामपूर येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्याची व्यवस्था केली. मात्र दुर्दैवानं रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच द्वारकाबाई यांची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी तपासात मृत घोषित केलं. दुसरीकडे शांताराम यांची अवस्था अत्यंत बिकट झाली होती. त्यांना मालेगाव येथील एका नामांकित खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं. रुग्णालयात दाखल करताना त्यांना शरीरातील ऑक्सिजनची पातळी त्यांची केवळ 55% आली होती, तर त्यांचा रक्तदाबही कमालीचा घसरला होता. डॉक्टरांनी त्यांना तातडीनं अतिदक्षता विभागात ICU व्हेंटिलेटरवर ठेवलं होतं. पण हेच मटण कुटुंबातील इतर सदस्यांनी देखील खाल्लं होतं. मी आधी मटण खाल्लं होतं. जवळपास 1 तासानंतर आई वडील जेवले. त्यानंतर 1-1.5 तासानं आईला उलट्या जुलाबाचा त्रास सुरू झाला. बाबांनाही त्रास होत होता. मी आईला दवाखान्यात चल म्हणत होतो, पण ती ऐकत नव्हती. नंतर आईची तब्येत खूपच खालावली आणि तिचा मृत्यू झाला, अशी माहिती मुलानं दिली आहे. पण अचानक मटण आणि दही खाल्ल्यानं मृत्यू कसा झाला? प्रश्न असा निर्माण होतोय. मुलानं देखील मटण खाल्लं होतं, त्याला विषबाधा का झाली नाही? तर वयोमान आणि रोगप्रतिकारक शक्ती देखील खूप महत्त्वाची असते. मृत महिला 68 वर्षांची आणि पती 78 वर्षांचे आहेत. वृद्धापकाळात मानवी शरीराची पचनसंस्था आणि रोगप्रतिकारक शक्ती अत्यंत कमकुवत होते. तरुण मुलाची प्रतिकारशक्ती चांगली असताना त्यांच्या शरीरानं मटणातील जड घटक पचवले. मात्र वृद्ध दाम्पत्याचं शरीर ते पेलू शकलं नाही असं म्हटलं जात आहे. मटण पचायला आधीच जड असतं. त्यात दह्यामध्ये असणारे लॅक्टोबॅसिकल्स हे जिवंत जीवाणू जेव्हा कमकुवत पचनसंस्थेत मटणासोबत एकत्र आले, तेव्हा तिथं गंभीर रासायनिक प्रक्रिया होऊन अँटीजन अँटीबॉडी रिॲक्शन झाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आयुर्वेदात मटण आणि दही एकत्र खाल्ल्याला स्पष्टपणे विरुद्ध आहार मानला गेलाय. मटणाची प्रकृती उष्ण असते, तर दह्याची प्रकृती आम्ल आणि पचनास जड असते. हे दोन्ही परस्पर विरोधी गुणधर्मांचे पदार्थ एकत्र शरीरात गेल्यास पचनशक्ती मंदावते आणि शरीरात विषारी घटक तयार होतात, असं म्हटलं जातं. आधुनिक विज्ञानाचा दृष्टिकोनातून पाहिलं तर मटण आणि दही हे दोन्ही पदार्थ हाय प्रोटीनचे मोठे स्रोत आहेत. 2 वेगळ्या प्रकारची प्रथिनं एकाच वेळी पोटात गेल्यास पचन संस्थेवर प्रचंड ताण पडतो. पचनक्रिया मंदावल्यामुळे त्यांना पोटात सडू लागतं आणि त्यातून बोट्युलिझम सारखी तीव्र स्वरूपाची फूड पॉइझनिंग होऊ शकते, असंही म्हटलं जातं. डॉक्टरांच्या प्राथमिक अंदाजानुसार दमट वातावरण असताना मटण आणि दह्याच्या चुकीच्या कॉम्बिनेशनमुळे पोटात ॲक्यूट गॅस्ट्रोएंटेरायटिस म्हणजे तीव्र संसर्ग निर्माण झाला असावा. त्यामुळे द्वारकाबाई यांना अत्यंत कमी वेळात उलट्या आणि जुलाबाचा प्रचंड त्रास सुरू झाला. वृद्धत्वामुळे शरीरातील पाण्याचं प्रमाण अचानक कमी झालं आणि त्यांना हायपोव्होलॅमिक शॉकमुळे त्यांचा मृत्यू झाला असावा, असं डॉक्टरांनी म्हटलंय. विषबाधेचं नेमकं अचूक आणि कायदेशीर कारण स्पष्ट करण्यासाठी पोलिसांनी जेवणाचे आणि दह्याचे नमुने जप्त केले असून ते पुण्याच्या फॉरेन्सिक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवलेत. या तपासणीनंतरच आता मृत्यूचं खरं कारण समोर येण्याची शक्यता आहे. या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन आरोग्य विभागानं नागरिकांना विशेष काळजी घेण्याचं आवाहन केलंय. मांसाहार केल्यानंतर कमीत कमी 4 ते 5 दही, दूध, ताक किंवा दुधाचे पदार्थ खाणं पूर्णपणे टाळावं. विशेषतः लहान मुले, गरोदर महिला आणि 60 वर्षांवरील वृद्धांना असं मिश्र अन्नपदार्थ देणं अत्यंत धोकादायक ठरू शकतं. जेवणानंतर अस्वस्थ वाटू लागल्यास किंवा उलट्या जुलाबांचा त्रास सुरू झाल्यास घरगुती उपचारांवर वेळ वाया न घालवता लगेच रुग्णालयात धाव घ्यावी, असंही आरोग्य विभागानं म्हटलंय. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.